महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कुशीत लपलेला अनेक रहस्य आणि इतिहासाच्या खुणा जपणारा एक दुर्लक्षित पण तितकाच महत्वाचा किल्ला म्हणजे औंढा किल्ला। हा किल्ला नाशिक जिल्ह्यातील कळसुबाई रांगेत पट्टागडाच्या समोर दिमाखात उभा आहे। त्याची उंची सुमारे 4400 फूट असून तो एक गिरिदुर्ग प्रकारात मोडतो। इसवी सन 14व्या शतकात औंढा किल्ला बहामनी साम्राज्याच्या ताब्यात होता। त्यानंतर 1490 मध्ये बहामनी साम्राज्याचे तुकडे झाल्यावर तो निजामशाहीमध्ये आला। 1627 मध्ये मुघलांनी हा किल्ला जिंकला, पण 1675 मध्ये मराठा साम्राज्याचे शूर सेनानी मोरोपंत पिंगले यांनी नाशिक प्रांत काबीज करताना औंढा किल्ला स्वराज्यात आणला। 1688 पर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता। त्यानंतर 1688 ते 89 मध्ये मोगलांनी फितुरीने हा किल्ला पुन्हा ताब्यात घेतला आणि येथे सरदार श्याम सिंग यांची किल्लेदार म्हणून नेमणूक केली। 1661 मध्ये पेशव्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकला, पण अखेरीस 1818 मध्ये इंग्रजांनी तो ताब्यात घेतला। आज किल्ल्यावर अनेक ठिकाणी सुरुंग लावून केलेल्या आघाताच्या खुणा दिसतात, ज्या त्याच्या गौरवशाली पण वेदनादायक इतिहासाची साक्ष देतात। औंढा किल्ल्याचा माथा लहान असला तरी तो टेहळणीसाठी अत्यंत उपयुक्त होता। येथून आजूबाजूचे पट्टा किल्ला, बितनगड, अलंग, मदन, कुलंग आणि कळसुबाई यासारखे किल्ले दिसतात। आज या किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पवनचक्क्या आल्या आहेत, ज्यामुळे येथे पोहोचणे थोडे सोपे झाले आहे। हा किल्ला ट्रेकर्ससाठी एक आव्हानात्मक पण रोमांचक अनुभव देतो। औंढा किल्ला केवळ एक दगडी बांधकाम नाही, तर तो मराठा साम्राज्याच्या शौर्याचा, त्यागाचा आणि संघर्षाचा एक मूक साक्षीदार आहे। या ऐतिहासिक वारशाचे जतन करणे ही आपली जबाबदारी आहे।